भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून आजच्या या विजयी संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या होणाऱ्या पाचोऱ्या तालुक्याचे भावी आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजयरावजी पवार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष मोरे साहेब, रावसाहेब पाटील, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे, पण कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, मातांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, आंखें होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने, आंखें होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने, जिस अंधे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने, जिसे लढना नहीं मालूम वो तीर तलवार क्या जाने। खरं म्हणायला गेलं तर शेवटचं भाषण म्हणजे फार मोठी कसोटी असते आणि त्यात महिलांना बसवणं म्हणजे त्याच्यात मोठी कसोटी आहे। याचं कारण स्वयंपाकाची वेळ झाली आहे, पती वाट बघतोय, पोट्टा वाट बघतोय, जेठानी वाट बघतीये, देरानी वाट बघतीये, सासूबाई वाट बघतीये। मी जास्त वेळ आपला काही घेणार नाही, पण आजची उपस्थिती महिलांची बघून आप्पासाहेब, पुरुषांचं मला माहित नाही, पण महिलांची उपस्थिती बघून मी सांगतोय, मी काय ज्योतिकार नाही, भविष्यकार नाही, साधू नाही, संत नाही, पण 100% तुम्ही तिसऱ्या वेळेस आमदार झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या मनामध्ये झालेला आहे। कौवा कितना भी ऊंचाई पर बैठे वो कबूतर नहीं हो सकता, कौवा कितना भी ऊंचाई पे बैठे वो कबूतर हो नहीं सकता। कौन जीत जाएगा, कौन हार जाएगा, ये तो वक्त बताएगा, ये तो वक्त बताएगा। त्यामुळे ही गर्दी ही भाड्यानं आणलेली गर्दी नाहीये। शिवसेना या तालुक्यात कशी उभी राहिली हे गुलाबरावांना माहिती आहे। 1996 साली मी या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख असताना मला आठवतं, तात्यांपाशी TN पासिंग नंबरची अँबॅसेडर गाडी होती। तात्यांचा पहिला प्रवेश माझ्या हाताने झाला जैन पाठशाळेत आणि त्याच्यानंतर तात्यांचा प्रवेश झाला मुंबईला सुभाष देसाईंच्या थ्रू बाळासाहेबांकडे। मी तर किशोरप्पाला ओळखायचं नाही, हा पोलीसवाला म्हणजे आमचा दुश्मन, कारण की त्या काळामध्ये सगळ्यात जास्त त्रास कधी काँग्रेसवाल्यांनी द्यायला लावला असेल तर तो पोलिसांच्या थ्रू द्यायला लावला। दुर्गा देवी आली पोलीस, गणपती बाप्पा आला पोलीस। त्यामध्ये काँग्रेसवाल्यांनी पोलिसांच्या माध्यमातून जो अन्याय आमच्यावर केला, पोलिसांची इच्छा नसताना आमच्यावर अन्याय झाला, त्यावेळेस किशोरप्पा पोलीस होता आणि आज बघा ये पोलीस बन गया आमदार। मी नेहमी आमदारांमध्ये ज्यावेळेस बसतो, पोलिसांचा विषय नसतो तेव्हा आम्ही सांगतो, आमचा पोरगा आहे ना पोलीस होता। माहित नव्हतं राजकारणात यायचं, मला आठवतं तो प्रसंग, मला आठवतो माझी नातनी बोलत होती डॉक्टरीन, अरे बेटा लढते कशाला, हम लढने वाले लोग हैं। हा जो गुलाबराव पाटील बोलतोय ना बेटा, 1 वर्ष जेलमध्ये राहिलाय, 100 दिवस हिजड्यासारखं जगण्यापेक्षा 10 दिवस वाघासारखे जगणारे आपले लोक आहेत। इथे जे लढवय्ये शिवसैनिक होते त्या शिवसैनिकांच्या भरोश्यावर भगवा लागला, शिवसेना प्रमुखांच्या विचाराने भगवा लागला। कोई मायचा लाल म्हणत असेल की गुलाबराव पाटील मंत्री झाला, अरे घासलोय। आमचा बाप जादा खापर पंजोबाचा पंजोबा बी मेंबर नव्हता, आमचा एकच बाप हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या भरोश्यावर आम्ही राजकारण केलं। त्यावेळेस जो उमेदवार दिला, दगडाला शेंदूर लावायचं आणि त्याला निवडून आणायचं, एवढंच काम शिवसैनिकांनी केलं। आज ही गर्दी हेच सांगते, काम जाऊ दे आप्पा, 3000 कोटी। मी 99 साली आमदार झालो बाबा,
60,000ची खोली दिली रावसाहेब, 60,000ची खोली. पुऱ्या गावने मिरवणूक काढली, भाऊन खोली दिली, भाऊन खोली दिली. आता 60 लाखचा रोड दे तरी भाऊकडे कोणी पाहायला तयार नाही. ही परिस्थिती आहे. पण बहिणी, तुम्ही तो वातावरण चेंज करून टाकलं. आई शपथ. अरे माणूस बाईकडे पैसे मागायला लागला, साधी कलाकारी है काय? अभी डायरेक्ट आता है, डायरेक्ट पैसा आता है, इसके पाकिट में आता है. काल आलत ते संजय राऊत, लय बोललो ते, मेरा माल है, वो मेरा माल है, प्युअर माल. मला म्हणले तर गुलाबराव पाटील म्हणले डुक्कर आहे. त्याला माहिती नाही हिंदू धर्मामध्ये तिसरं वाहन डुक्कर आहे. तू या गुलाबराव डुक्करच्या नादी लागू नकोस, तुला भस्म करून टाकेल मी. त्याला तर म्हणलं आजा ना तू, तेरे में दम है तो आजा, जलगाव ग्रामीण में पहलवान खड़ा है, आजा. आम्ही फक्त काय मतांपुरतं फिरत नाही, हिशोब देतो हिशोब. कोण गुलाबराव पाटील? अरे मी तर टपरी चालवायचो यार. एक टपरी वाला मंत्री बन सकता है भाई, ते भी 8 वर्ष. हे कोण केलंय? हे तुम्ही मायबाप जनतेने केलंय. पण आम्ही माजलो नाही, मातलो नाही. नाक बोलली ते खरं आहे. बेटा मी कुठे गेलो, काल होतो मुंबईत. या भाऊनी केली दादागिरी, तू आजा. सीएम साहेबाला विनंती केली, विमान घेऊन जळगाव. आता याला घेऊन जाईल मुंबई, विमान आणि जळगाव मुंबई. घर जाणार मी, डायरेक्ट मुंबई आता जात आहे. बायको म्हणले तुम्ही जळगावात आले, म्हणलं हो. घरी येणार की नाही? म्हणलं नाही. तसाच जा म्हणे. ही परिस्थिती आहे आमची. लोक म्हणतात आमदारांची मजा आहे, आमदार फार मजा करतात. या ना मग उन्हाळ्यात या ना आमच्याबरोबर लग्न तीत मध्ये या. तुमले साला 35 लग्न लाईस नाही, भुक्या उताराचं नाव ना गुलाबराव पाटील ने. साधं काम आहे काही? हे साधं काम आहे? पण बोलणाऱ्यांना काय आहे? हम गद्दार है. अरे गद्दार आम्ही नाहीये, गद्दार आम्ही नाहीये. आम्ही त्या भगव्याला सोडलेलं नाहीये, जे शिवसेना प्रमुखांनी तो भगवा आमच्या हातात दिलाय कि कोटि कोटि हिंदुस्तानियों का दौर उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे. त्या भगव्याला आम्ही सोडलेलं नाहीये, तो भगवा आमचा श्वास आहे. मुसलमानांना तर असं केलं झालं लोकसभेत, मी जे मला 90% मुसलमान मत देतात, पण लहान पोट्याला सांगताना हात नको लावू हाबू आहे. तसं आनाने भैया बोले अभी, बोल क्यों? कोई सच्चा नहीं, 400 पार हमने आना इधर. दिलं नाही मत. दलित बांधवांकडे गेलो, नाही म्हणले मोरे साहेब घटना बदलवून टाकणार आहे. आणि आता कुठे घटना बदलली? कुठे कोण काय गेलं? म्हणजे आमच्या जे जवळचे लोक होते, हिंदू, मुसलमान, बौद्ध, यांना हे फैलवलं. अरे हरा है अल्लाह का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का. या लोकांनी जे निगेटिव्ह फैलवलं, त्या माध्यमातनं लोकसभेमध्ये उलटे सिलटे निकाल लागले. पण आज अभिमानानं सांगतो, इथून गाडी सुटली तर कल्याण लोक एक भी खासदार नाही. दाएं जाओ, बाएं जाओ, पीछे जाओ, आगे जाओ, आम्ही आहे. आम्ही खासदारकी करता स्मिताताई वाघ नव्हत्या उमेदवार, आम्ही उमेदवार होतो. आम्ही, मी, आप्पा सगळे. आणि आम्ही हे सांगायचो की स्मिताताई खासदार होणार नाहीये, नरेंद्र दामोदर मोदी हे पंतप्रधान होणार आहे. आणि त्यांच्याकरता मत द्यायचा हा जोगवा आम्ही मागितला. माझ्या मतदारसंघामध्ये 63,000 मताचं लीड दिलाय. आप्पांच्या मतदारसंघामध्ये लीड दिलाय. आणि सांगायचा अर्थ असाच आहे की आज भाजपच्या आमच्या मंडळीला बोलवल्यानंतर सुद्धा आमची भाजपची मंडळी इथं आली नाही. त्याच्यावर आम्ही मार्ग काढू, विनंती करू. कारण की त्यावेळेस ते नवरदेववाले, आम्ही नवरदेववाले होते, ते नवरीवाले होते. आता आम्ही नवरीवाले आहे, ते नवरदेववाले आहे. त्यामुळे निश्चितपणाने आम्ही तो मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. पण आज मी माझ्या भडगाव आणि पाचोऱ्याच्या शिवसैनिकांना आणि शेतकऱ्यांना धन्यवाद देतो.
ही सभा पाहिल्यानंतर चांगल्या चांगल्यांची झोप मोडणार आहे. आणि आज ही सभा पाहिल्यानंतर विजयाची नांदी ही पक्की झालेली आहे. वक्त बहुत कम है, वक्त बहुत कम है, तुम थोड़ा सा जोर लगा दो. कुछ लोगों को मैं जगाता हूं, कुछ लोगों को तुम जगा दो. अशा पद्धतीचा हा मेळावा आज या ठिकाणी झालेला आहे. आणि या बहिणींची संख्या, आपली संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनामध्ये हा निश्चितपणानं आनंद झालाय की एकनाथ शिंदेना अभिप्रेत असलेले जे आमदार त्यांना पाहिजे होते ते आमदार प्रत्येक मतदारसंघामध्ये काम करतायत. आज मला सांगायला अभिमान वाटतो की लहान मुलाच्या योजनांपासून, महिलांच्या योजनांपासून, शेतकऱ्यांच्या योजनांपासून, तरुणांच्या योजनांपासून सगळ्या योजनांवर शिंदे साहेबांनी जे काम केलेलं आहे, माझ्या माहितीप्रमाणे पत्रकार बांधवांनी नोंद घेण्याची गरज आहे. 2 वर्षामध्ये 14 वेळेस जळगाव जिल्ह्यामध्ये येणारा पहिला मुख्यमंत्री असेल ज्यांचं नाव आहे एकनाथराव संभाजी शिंदे. आणि तुमचं गणपतीचं मंदिरच तिकडे होतं ना, गजानन महाराज की जय. इथे आले होते पहिलं गपचप, अचानक दौरा आला. तेव्हा ते मंत्री होते आणि मी पण तेव्हा पाणी पुरवठा मंत्री होतो. माहित पडलं की ते पाचोरा जाता, म्हणजे किधर जा रे भाई. एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करण्यामध्ये पाचोरा शहराचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. या तर मन पहिले चालला येतात गुवाहाटी. मी एक लाट की तू झाला जाई मुंबई मा, काय झाडी काय डोंगर, वाह एकदम ओके. मी शेवटी गेलो, नंतर लक्षामध्ये आलं की सब चले गए हैं. आता 4 खांदे गेल्यानंतर आग्यानं काय करू. मी नबी धरलं मडकर, राम बोलो भाई राम, बजा दिया काम. आणि जे सरकार चुकीचं होतं त्या सरकारचा आम्ही वध केला आणि त्या शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन केलं. आज मी आप्पासाहेबांना या गर्दीवरून खात्री देतो की निश्चितपणाने हा निर्धार मिळावा, तुम्हाला विजयी केल्याशिवाय राहणार नाही, ही मला खात्री झालेली आहे. गाव खेड्यातून आलेल्या सगळ्या शेतकरी बांधवांना येणाऱ्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, प्रदंड शक्ती देव. जो जो किशोरप्पाला अडवा येईल त्याचा सत्यानाश हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या भव्य अशा निर्धार मेळाव्यासाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या शिवसेनेचे नेते, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, या राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष, आमचे मित्र जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय संजयजी पवार, खास करून भुसावळहून आलेले आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मोरे साहेब, आपल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील, ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय प्रदीप दादा देसले, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय डॉक्टर साहेब, आदरणीय किशोरजी बारावकर,
तालुका प्रमुख सुनील आबा, आदरणीय भुराप्पा, कृषी विभागाचे सभापती, माजी सभापती आदरणीय विकास तात्या, भडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय राजूजभू, पाचोरा बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश बापू, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष लकीचंद भाऊ, जितू भाऊ जैन, डॉक्टर अर्चनाताई पाटील, जिनी आपल्याला सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं, माझ्याही डोळ्यातून अश्रू आणले। मी सगळ्या लाडक्या बहिणींच्या बरोबरच माझी लाडकी मुलगी डॉक्टर प्रियंका पाटील, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर हजारोच्या संख्येने माझ्या मते पाचोरा शहरातली बाळासाहेबांच्या नंतरची या निर्धार मेळाव्याला उपस्थित असलेले हजारोच्या संख्येने बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींनो आणि सर्व पत्रकार मित्रांनो, बांधवांनो, मी हा एक नवीन पायंडा पाडलाय की तुम्ही मला 2014 मध्ये निवडून दिलं, मी 19 मध्ये 5 वर्ष तुम्ही आमदार म्हणून निवडून दिलं, पण मी सालदार म्हणून काय काम केलं याचा हिशोब मी 2019 मध्ये दिला। तुम्ही 19 ला निवडून दिलं, 19 पासून तर 5 वर्षात काय सालदारकी मध्ये कष्ट घेतले याचा हिशोब देण्याचं काम आज आपण या ठिकाणी करतोय। आणि हा हिशोब दिल्याच्या नंतर विजयासाठीचा निर्धार घेऊन आपण आज या ठिकाणाहून जाणार आहोत। आणि म्हणून आज आपण निर्धार करणार आहोत की नाही? करणार आहे। मग सगळेजण जर का निर्धार करायचा असेल तर माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आता दोघी हात पहिल्यांदा वरती करा। सगळ्या कॅमेरावाल्यांना विनंती आहे की एकदा विरोधकांना हात दाखवा की हा शिवसेनेचा निर्धार मेळावा, हा उद्याचा विजयी संकल्प मेळावा, हे काय ना एकदा जरा माझ्या विरोधक बांधवांना दाखवा। नुसत्या एकाच बाजूला कॅमेरा घेऊ नका, कान्या कोपऱ्यात प्रचंड आहेत, सगळीकडे घ्या, इकडे बी बर का। आणि आता बस आदुकी येतील ल्या खाली। आणि आता एवढा मोठा विजयाचा निर्धार आपण केला म्हणून मी आता उद्यापासून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला तर गावोगावी येणारच आहे, पण एवढा कुठेच भेटणार नाहीत असं आज चित्र आहे। म्हणून मी आता तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद नतमस्तक होऊन या ठिकाणी घेतोय। किशोर अप्पा आगे बढ़ो, बस बांधवांनो, आज खरोखर आनंद होतोय। माझ्या मुलीने जे काय सांगितलं की मी गेल्या 25 वर्ष झाली घरावर तुळशी पत्र ठेवून या मतदारसंघातल्या तमाम माता भगिनी, सर्व दीन दुबळ्यांचं
रात्रंदिवस 18 तास काम करण्याचा प्रयत्न बांधवांनो मी या ठिकाणी करतोय आणि तेच तिच्या डोळ्यामधले अश्रू आपल्याला सगळ्यांना सांगत होतं की आम्ही आमच्या लहानपणापासून आमच्या वडिलांनी किती वेळ दिला आणि तिने सांगितलं की आमचे वडील नेमकं काय करताय आणि तिला आजचं चित्र पाहून तिच्या डोळ्यात अश्रू अनुभवावर झाले आणि तिने सांगितलं की आज मला पटलं की माझा बाप काय करत होता ते चित्र आज दिसलं आणि म्हणून बेटा तू काळजी करण्याची गरज नाही या तुझ्या बापाचा हा सगळा मायबाप या ठिकाणी उपस्थित आहे एक बहीण नाहीये फक्त राजकारणात ती अशी माझी कायमस्वरूपीच बहीण आहे पण या सगळ्या हजारो लाडक्या बहिणी या तुझ्या बापाच्या पाठीची आहेत तू काळजी करण्याची आवश्यकता नाही हे जे काय चित्र आहे ना हे आज तुला सांगून जात आहे उद्याच्या विजयाची काळजी करू नको अरे उद्या काय होईल मला माहित नाही पण हे जे काय माझ्या बहिणींनी मातांनी भावांनी आज जे काय हा दाखवलेलं चित्र आहे ना हाच माझा आजचा विजय हे या ठिकाणी दाखवून दिले बांधवांनो या किशोरप्पांनी गेल्या 25 वर्षांमध्ये रात्रंदिवस 18 तास काम करण्याचा प्रयत्न केला या 10 वर्षामध्ये अरे या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या इतिहासामध्ये जे कोणी स्वप्नातही पाहिलं नव्हतं ना ते स्वप्न साकार करण्याचं काम या तुमच्या आमदारांनी बांधवांनो या ठिकाणी केलं बांधवांनो या 5 वर्षामध्ये मी मागच्या वेळेस 700 करोड रुपयाची कामं केली 700 करोड रुपयाची कामं केल्याच्या नंतर मी जेव्हा हिशोब दिला ना अरे 90% लोकांनी या किशोरप्पाची पाठ कौतुकाने थापटली पण याच्यातले काही 10% नतद्रष्ट होते की त्या 10% लोकांवर डोळ्यांवर पट्टी होती ते विजयाचं किंवा तुम्ही केलेल्या विकासाचं कौतुक करत नाही अर्थात त्यांच्याकडून कधी अपेक्षाही नाही ते 10% लोक सांगत होते 700 करोड रुपयाची कामं केली गुणीला 5% म्हणजे किशोरप्पांनी का 35 करोड रुपये कमवले आता त्यांना मला सांगायचंय तेव्हा 700 ची कामं होती आता 4 पटीची कामं केली 3000 करोड रुपयाची आता जर कॅल्क्युलेटर असेल ना तर आता भी गुणाकार करून घ्या कारण यांना दुसरं दिसणारच आहे हे बांधवांनो या मतदारसंघामध्ये आम्ही ज्या पद्धतीचं प्लॅनिंग केलं मी राजूला वचननामा सांगितला मी मागचा वचननामा आणला की मी जो मागचा वचननामा दिला त्याच्यातलं नेमकं मी काय काय केलं काय काय राहिलं हे मला सांगायचं रावसाहेबजींना म्हटलं हो ते वचननामावर जरा टिकमार्क करावं काय काय राहिलंय जीव म्हणे सगळंच वेगळे काहीच राहिलं नाही म्हणतो मग अजून काय टाकायचंय म्हणजे ते वचननामा काय देणार आहे ते पण झालंय बाजारबी या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने या संपूर्ण शेतकरी बांधवांच्या आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा प्रकाश बदल घडवण्याकरता ज्या आमच्या खऱ्या जीवनावश्यक गरजा आहेत आमच्या शेतकरी बांधवांना नेमकं काय पाहिजे आमच्यामध्ये ताकद आहे धमक आहे नैतिकता आहे काम करण्याची दानत आहे पण आम्हाला 3 गोष्टींची आवश्यकता आहे एक शेताला वीज द्या शेताकरता पाणी द्या आणि शेतात जाणारा रस्ता द्या याच्या पलीकडे आम्हाला काही नको आहे बांधवांनो हा पाचोरा तालुका धड बागायतही नाही आणि धड कोरडवाहूही नाही मी पहिल्यांदा पाणी निर्माण करण्याचं काम केलं बांधवांनो या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातले जेवढे नाले खोले जेवढ्या 3, 4, 5 नद्या आहेत बवळा आहे तितूर आहे हिवरा आहे गळतगड आहे अग्नावती आहे या सगळ्या नद्यांवर दर 1 किलोमीटरच्या आड जवळपास 100 बंधारे बांधले आज तुमच्या शेतातून निघणारा प्रत्येक पाण्याचा थेंब बांधवांनो पहिल्यांदा अडवायचा प्रयत्न केला
आणि ज्या शेतात माझी माता भगिनी काम करायला जायचं असेल आणि भाकर खायला सुद्धा माझ्या विहिरीत पाणी मिळणार नाही म्हणून डोक्यावर घागर घेऊन ती शेतात जायची. आज त्या शेतातला माझा शेतकरी बांधव फळबाग करतोय, केळीची बाग लावतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे. मग पाण्याची निर्मिती झाली, मग विजेचा लपंडाव चालू झाला. असं काय झालं की तुमच्याजवळ शेती तीच आहे, तुमचं इलेक्ट्रिक कनेक्शन तेच आहे, पण अचानक तुमचे ट्रान्सफॉर्मर जळायला का लागले, अचानक तुमच्या ट्रान्सफॉर्मरची कपॅसिटी का वाढवायची गरज पडली, तर याचं कारणच हे आहे की तुमच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढली आणि तुम्हाला ट्रान्सफॉर्मरची गरज पडायला लागली. बांधवांनो, या मतदारसंघामध्ये तुमच्या आपल्या या नेत्यांच्या कृपा आशीर्वादाने, गुलाबराव पाटील साहेबांच्या आशीर्वादाने, त्या डीपीडीसी मधून आतापर्यंत या मतदारसंघामध्ये जवळपास 200 ट्रान्सफॉर्मर मी या मतदारसंघात आणले आणि प्रत्येकाचे ट्रान्सफॉर्मर बदल करण्याचा प्रयत्न केला. आता सुद्धा 8 दिवसापूर्वी भाऊचं आपलं डोकं लागलं होतं. मी म्हटलं तुम्ही मला रस्त्याला एक काम देऊ नका, पण मला MSCB करता कमीत कमी 3 करोड रुपये लागतील. भाऊ म्हणे कथाईन देऊ, म्हणतो कुठून मी दे. 1.5 करोडले म्हणतो जमणार नाही, ते 1.5 करोड बी तूच ठिले. बाऊले वाटणे ना खटका पडेल. 5 मिनिटं मा आमचा विश्वनाथ भाऊचा फोन आला, जाऊ देत आता तुला 3 करोड ना तर 3 करोड ना 3 करोड ना 3 करोड ट्रान्सफॉर्मर दे टाकत दादा. 15 दिवसात तुमचे ट्रान्सफॉर्मर बसायला सुरुवात होईल. आता MSCB हा विषय तुमचा संपलेला आहे. भाऊ, भडगाव तालुक्याची तर अशी कंडिशन होती की तिथं 132 kVA सबस्टेशन नव्हतं. अरे आपण 132 kVA सबस्टेशन मंजूर केलं आणि त्याच्या अंडर या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये 7 नाही आणि 3 10 33 11 kVA सबस्टेशन मंजूर केले. आज या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातला 100% MSCBचा प्रश्न हा 100% सॉल्व्ह होणार आहे. आता राहिला रस्त्यांचा विषय. भाऊ, आज जर का मी गावात गेलो ना तर फक्त शेत रस्ते आमचे लोक मागतात, बाकी आता कोणताच रस्ता शिल्लक नाही. आहेत का भाऊ रस्ते कोणते शिल्लक? फक्त शेत रस्ता. त्या शेत रस्त्यामध्ये सुद्धा संपूर्ण मतदारसंघातले भाऊ 700 किलोमीटर रस्ते आहेत. त्या 700 किलोमीटर मध्ये या तुमच्या किशोरप्पांनी 300 किलोमीटर रस्ते मंजूर करून आणलेले आहेत. सुदैवाने दादा भुसे साहेबच आता आपले संपर्क नेते आहेत. त्यांना सांगितलं आता संपर्क नेते आहेत आणि तुमच्याकडेच तो विभाग आहे ना, आता काही भी करा ना, अख्खा खोकला मिठात टाका. ते म्हण तू फक्त प्रकरण पाठव, मी सगळेच्या सगळे पाठवून दिले. बांधवांनो, आज त्यांच्या इमर्जन्सीमुळे ते येऊ शकले नाही, बाकी 100% रस्ते तुमचे शेत रस्ते मंजूर करून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, ही ग्वाही बांधवांनो आपल्याला या निमित्ताने मी देतो. आता शेत झालं, पाणी झालं, सगळं झालं, MSCB झाली. आज बांधवांनो आपल्याला खऱ्या अर्थाने आज संपूर्ण मतदारसंघामध्ये मला पहिल्यांदा या युतीच्या राज्य सरकारचं, खास करून या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दोघे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि महायुतीचे मी मनापासून आभार मानेल की आमचा हा जो काही पाचोरा भडगाव मतदारसंघ आहे, भडगाव तालुक्यातला अर्धा भडगाव जर का गिरणा पट्ट्यातला सोडला तर बांधवांनो माझा हा पाचोरा तालुका हा टंचाईच्या छायेखाली असणारा हा तालुका आहे. आम्ही अनेक नद्या नाले खोले अडवले, पण यांना कायम स्वरूपी जर का जिवंत ठेवायचं असेल तर अनेक वर्षापासूनचा चालू असलेला आपला सगळ्यांचा लढा तो म्हणजे नारपारचा. आज आपल्या या नारपारला आपल्या या युतीच्या सरकारने 7,000 करोड रुपयाची मंजुरी दिली. त्याचं टेंडर झालं. आता त्याची बांधवांनो वर्क ऑर्डर फक्त बाकी आहे. ज्या दिवशी नारकारचं काम कंप्लीट होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने माझा हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ सुजलाम सुफलाम होईल. दुसरा एक प्रश्न होता की गेल्या अनेक वर्षापासून
आमच्या तात्या साहेबांचे स्वप्न होतं की ते म्हणजे जर का या पाचोरा भडगाव तालुका एरंडोल पारोळा धरणगाव यांच्यापर्यंत खऱ्या अर्थाने जर का पाणी पोचवायचं असेल तर या सगळ्या नद्यांचा उगम जिथून आहे अजिंठा असेल वेरूळ असेल या सगळ्या उगमापर्यंत तुम्ही हे सगळं पाणी पोचवायचं असेल तर आम्हाला भागपूर योजनेशिवाय पर्याय नाही. बांधवांनो, आज भागपूर योजना मंजूर झाली. ज्या दिवशी भागपूरचं काम पूर्ण होईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमच्या पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा 100% विकासाचा काया पलट झाल्याशिवाय राहणार नाही याची 100% खात्री बांधवांनो मला या ठिकाणी आहे. पण मला आज या ठिकाणी सांगायचं की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून बलून बंधारे ऐकतोय की एकदा आता नारपार मंजूर झाली असं गृहीत धरू, पण ते नारपार मधून येणारं पाणी नेमकं आम्ही कुठे अडवायचं हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. गेल्या 25 वर्ष झाले आम्ही ऐकतोय की बलून बंधारा बलून बंधारा. अरे ते बलून बंधारा तर एक स्वप्न आहे. आम्हाला खऱ्या अर्थाने जर का इथे काही करायचं असेल तर एक शाश्वत विकासाचं काम करावं लागेल. या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती केलेली आहे की हे जे काही बलून बंधाऱ्याचं गाजर आम्ही गेल्या 25 वर्षापासून पाहतोय ऐकतोय ना, हे गाजर आता बंद करा. या बलून बंधाऱ्याचं गाजरचं इस्टिमेट आता 1,500 कोटीवर गेलाय. आम्हाला तुमचे 1,500 कोटी नकोय, आम्हाला फक्त 200 कोटी रुपये द्या. जिथे जिथे बलून बंधाऱ्यांचे स्पॉट आहेत तिथे आम्ही पक्के बंधारे 200 करोड मध्ये बांधतो. 100% माझा पाचोरा आणि भडगाव तालुका हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती बांधवांनो या ठिकाणी आमच्या माता भगिनींची लक्षणीय उपस्थिती आहे. सर्व भगिनींना या निमित्तानं मला सांगायचं आहे की मी आतापर्यंतच्या इतिहासात इतका संवेदनशील मुख्यमंत्री माझ्या जीवनामध्ये भगिनींना मी पाहिला नाही की ज्यांनी खऱ्या अर्थाने या राज्याच्या इतिहासामध्ये या नारी शक्तीचा सन्मान कसा केला हे मला तुम्हाला 5 मिनिटांमध्ये भगिनींनो सांगायचं आहे. आणि या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या राज्यामध्ये जन्माला आलेल्या मुलीपासून तर आमच्या आजीच्या शेवटच्या प्रवासापर्यंतची सगळी व्यवस्था आमचे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केली. अरे इथे मुलगी जन्माला आली की तिच्या अकाउंटवर 7,000 रुपये पडताय. ती अंगणवाडीमध्ये गेली की तिच्या अकाउंटवर 5,000 रुपये पडताय. ती वयाच्या 18 वर्षाची झाली की ती लखपती दिदी बनते, तिच्या अकाउंटवर 1,01,000 रुपये जमा होत आहे. अशा पद्धतीची व्यवस्था आमच्या कन्येसाठी त्यांनी केली. ती 18 वर्षाची झाली की ती उच्च शिक्षणाला जाते. ती उच्च शिक्षणाला जर का जायचं असेल तर इथे अनेक आमच्या मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या माया भगिनी पत्नी सौभाग्यवती या ठिकाणी आहे. यांना देखील वाटतं की माझी मुलगी डॉक्टर व्हावी, माझी मुलगी इंजिनियर व्हावी. अशा अनेक माता भगिनी आमच्या मुलीच्या बद्दल स्वप्न पाहतात. आणि पैसा नसला की ती विचार करते की जाऊ दे, हे परक्याचं धन आहे, हिचं लग्न करून आपण रवाना करू. बांधवांनो, ह्या विचारामध्ये आमच्या एका मुलीने अनेक इच्छा व्यक्त करत होती की मला डॉक्टर व्हायचंय, पण तिच्या आई वडिलांची मजबुरी पाहून तिचं स्वप्न साकार होणार नाही अशी तिने मनस्वी इच्छा व्यक्त केली. भगिनीनो, आमच्या त्या लाडक्या दिदीने 12वीला चांगले टक्के असताना सुद्धा फक्त आई वडिलांची परिस्थिती नाही म्हणून स्वतःचं जीवन संपवलं, गळफास घेतला आणि स्वतःचं जीवन संपवलं. अरे या राज्यामध्ये किती संवेदनशील मुख्यमंत्री असावा ना याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथराव संभाजी शिंदे, ज्यांचं नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. त्यांनी ती न्यूज 12 वाजता पाहिली आणि 2 वाजता शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांना फोन केला आणि मला सांगितलं, त्यांना सांगितलं की मला उद्या सकाळी कुठल्याही परिस्थितीत या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण द्यायचंय, उच्च शिक्षण द्यायचंय.
या सगळ्या भगिनींना जर का उच्च शिक्षण द्यायचं असेल तर याच्यासाठी किती खर्च लागणार आहे याचा मला सगळी तपशील द्या. बांधवांनो, दुसऱ्या दिवशी भगिनींनो, दुसऱ्या दिवशी आमच्या या एकनाथ शिंदे साहेब आणि युतीच्या सरकारने दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला. या महाराष्ट्रातल्या 100% भगिनींना आता मोफत उच्च शिक्षण चालू झालंय. आता रुपया देण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही. मग ती 21 वर्षाची झाली की मग पाहायचंच काम नाही. तुम्ही तर मग मुख्यमंत्र्याच्याच लाडक्या बहिणी बनल्या. 60 वर्षाच्या झाल्या, 65 वर्षाला लाडकी बहीण बंद, संजय गांधी श्रावण बाळ चालू, शेवटच्या रामबोलो पर्यंत वांधाच नाही. बरं 60 वर्षाची झाली, तुम्हालाही वाटतं ना मी कुठतरी फिरून येऊ, पण परिस्थिती नाही. मग काय करायचं? तर तीर्थयात्रेसाठी 30,000 रुपये तुमच्यासाठी मंजूर केले. आता एक अयोध्येची ट्रेन गेली, भाऊ 800 महिला गेल्या, त्याच्यातल्या 100 आमच्या होत्या. त्या 100 भगिनींनी काय करावं? मी ते व्हिडिओ पाहिले. पुरी ट्रेन भर फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि किशोरप्पा दोनच जणींना जप चालू होता. त्यांना प्रत्येकीला बसवलं, माळा दिली. मी इथून एसट्या करून दिल्या, मस्त आरामात गेल्या, एसी रेल्वे. आता पुढचं महालक्ष्मीचा टूर आहे, सगळ्यांनी भजन गाणं हे करत गेले. आणि इतक्या महिला भगिनी आमच्या खुश झाल्या, इतक्या खुश झाल्या की त्या नवरानं बी ऐकायला तयार नाही. भाऊ कालचं उदाहरण मी तुम्हाला एक सांगतो. मी सारव्याला गेलो, गुढ्याची सभा झाली, सारव्याला गेलो. माता भगिनींनो ऐका, एकदम भयानक किस्सा आहे. मी सारव्याला गेलो, सारव्याचे कीर्तन आटोपलं, माझी सभा चालू झाली आणि मी असंच भगिनींवर बोलायला लागलो. एक जण उभाठाचा उभा राहिला. तो उभा राहिला, स्टेजवरच्या आपल्या लोकांना वाटलं चला हा विरोधक आहे, आपण काबर बोलतोय. हे वरचे म्हणे बैस, नंतर बोलतो, सभा जाई का मग आप्पाला बोल. मी म्हटलं नाही बोल द्या, काय म्हणताय ते ऐकू. मग मी उभा केला, म्हटलं बोला दादा. काही म्हणे आप्पा मी उभाठाचा कार्यकर्ता आहे. मग म्हटलं मग तुम्ही जे सांग आहेत ना ते बरोबर आहे म्हणे. मी मला बायकोले सांग म्हणे की देख आपण उभाठाना कार्यकर्ता आहे, तू काम करू नको, वैशाली तरी मतदान करणं पडेल. तिने डायरेक्ट सांग म्हणे तुला पटीत था मर, मी मतदान कर सुद्धा किशोरप्पाले आणि एकनाथ शिंदेलेच कर. मायने एखादी व्हिडिओ आहे बरा, सारवानं गावनीशी सांगणार. मग मी ती ताईले उठाणं म्हणतो, ताई एखादे हा म्हणे मी आहे म्हणतो. ताई भाषण मनस कार्यक्रम संपला की मी तुला एकदम जोरमा सत्कार करणार आहे असा म्हणता येस नाही. बघा आज अशी परिस्थिती आहे, तुम्ही समजून घ्या. हे जे विरोधक सांगताय ना की आमचं सरकार आलं की आम्ही 3,000 रुपये देऊ, अरे हे स्वप्न पाहणं बंद करा. हे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहे ना, या त्यांच्या लाडक्या बहिणींनीच होतील. हा इथं येणारा बोनस आहे, नुसत्या यांनीच मुख्यमंत्री करतील, आपलं सगळं बोनस राहील भाऊ. त्याच्यामुळे विरोधकांना तुम्ही ते स्वप्न पाहणं बंद करा. आज जर का तुम्ही पाहिलं तर आज या ठिकाणी माझ्याजवळ आकडा आहे, लाडक्या बहिणींची संख्या किती आहे माहिती आहे? पाचोरा तालुक्यातली लाडक्या बहिणींची संख्या 69,206. बडगाव तालुक्यातली संख्या आहे 18,384. दोन्हीच टोटल मारा बरं, 69 आणि 18. बडगावची 35,000 आहे का? मग तुम्ही 18,000 कसं काय केली? नाही आपला मतदारसंघात तुम्ही तितकं डांबरदा गट जाऊ दे, एवढा विधानात ना 70 आणि 18 89. ताईंनो, माऊलींनो, भगिनींनो, नुसता तुम्ही विधिनात ना, बस हे खलास आहे. इतर लाभार्थी किती आहेत माहिती आहे? जाऊ दे, जास्त काही जात नाही, ते बोला नाही. पण
बांधवांनो, मी या निमित्तानं मी सांगेल, हे झालं माझ्या ताईंचं, माझ्या बहिणींचं, पण या ठिकाणी अनेक विरोधक उठले. जेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली त्यावेळेस हे म्हणायला लागले की आता ठीक आहे, बहिणींचं केलं, माझ्या भावांचं काय? काही तर म्हणे आमना पाहुणं असलं काय? अरे म्हणतात जाऊ दे ना, पाहुणा कुठे आटलाय, त्या घाटवरलाय. म्हटलं आपण भावांचं पाहू. बांधवांनो, या ठिकाणी अरे आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी हेरलं. त्यांनी पाहिलं की आज प्रत्येक गावामध्ये 30, 35, 40 मुलं शिकलेले असे आहेत ना की 40 मुलांचे लग्न झालेले नाहीत, अशी प्रत्येक गावाची अवस्था आहे. जास्त आहे, जास्त आहेत म्हणे. नाही, तुमचं गाव मोठं आहे म्हणे, सण जास्त आहेत म्हणतात त्या. बांधवांनो, याचा सारासार विचार आपल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केला आणि एक अभूतपूर्व ऐतिहासिक निर्णय घेतला. 25 लाख तरुणांना, सुशिक्षित बेरोजगारांना, अरे पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, कृषी विभाग, आरोग्य विभाग, जेवढ्या शासकीय संस्था असतील त्या प्रत्येक संस्थेमध्ये 10,000 रुपयाप्रमाणे 6 महिन्याची नोकरी आमच्या या बेरोजगार तरुणांना देण्याचं काम केलं. माझं फक्त या तरुण आणि आमच्या माता भगिनींना विनंती आहे, या विरोधकांचा डाव तुमच्या सगळ्यांवर आहे. जर या 1500 रुपयाचं मानधन 3000 रुपयावर करायचं असेल, या 25च्या 25 लाख तरुणांना जर का त्या 6 महिन्यानंतर परमनंट करायचं असेल ना, तर एकनाथ शिंदे साहेब शिवाय पर्याय नाही. या राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जर का तुम्ही मुख्यमंत्री पुन्हा केलं ना, अरे मी आपल्याला चॅलेंज देऊन सांगतो, हा महाराष्ट्रातला 25 लाख तरुण हा परमनंट झाला म्हणून समजा. आणि या भगिनींनो, तुमचं मानधन हे 1500चं 3000 झालं म्हणून समजा. हा किशोरप्पा तुम्हाला ग्वाही देतोय. मग शेतकऱ्यांचं काय? आम्हाला दिवसा वीज द्या. अरे आठे बसेल एकनी बी फक्त सांगितलं मला बाप सहित, मला आजोबा सहित, मी बी आता 55 वर्ष नव्हे. अरे या 50 वर्षामध्ये, 100 वर्षामध्ये आम्ही डिमांड नोट काढली, कनेक्शन घेतलं, पण शपथ देवाची मी माझ्या आयुष्यात MSCBचं शेती पंपाचं लाईट बिलच पाहिलं नाही. कोणी देखा का बरं इमानदारी मसा लाईट बिल? आत्या जवळ त्याची ताईट काय ना, ट्रान्सफॉर्मर पाहिजे की 3000 येणा पलीकडे पैसाच आम्ही भरले. लाखो करोड रुपयाचं शेतकऱ्यांचं लाईट बिल बांधवांनो या मुख्यमंत्री महोदयांनी माफ केलं. या इतिहासात हा पहिला निर्णय आहे. नुसतं कर्ज माफ केलं नाही तर भविष्यात तुम्हाला वीज बिल येणार नाही याची 100% खात्री दिलेली आहे. नुसतं एवढ्यावर थांबले नाही यार, आमचा शेतकरी रात्रंदिवस जाऊन पाण्याचा भरणा करतोय. याला जर का खऱ्या अर्थाने दिवसा वीज द्यायची असेल तर आमच्या सोलर पंपाला सबसिडी दिली. जर तुमचा 4.5 लाख रुपयाचा 7.5 हाऊस पॉवरचा सोलरचा पंप असेल ना, फक्त 40,000 रुपये भरा, 90% सबसिडी, प्रश्न खतम. रातले वावर मजा, दिवसा फक्त बटन दाबा, घरी जा. अशी परिस्थिती बांधवांनो या संपूर्ण मतदारसंघामध्ये झाली. आणि म्हणून बांधवांनो मी खरोखर भारावून गेलोय. विषय अनेक आहे, पण अजून आता घेण महिना 1.5 महिना बाकी आहे. समोर अनेक पैलवान तयार होत आहे, पण नेमका कोण मैदानमय आहे काय अजून समजी राहिले. त्याच्यामुळे आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने ढोल ताशे तुम्ही सगळेजण तयार होऊन, माता भगिनी होऊन, हा तुमचा किशोरप्पा आजपासून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या कृपेने लंगोट बांधून तयार झालेला आहे. जोही कोणी येईल त्याला अडवा पाल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री आपल्या सगळ्यांच्या कृपेने बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि शुभारंभ झाला असं मी घोषित करते. यानंतर आपण मनोगतात ऐकणार आहोत.
माननीय प्रियंकाताई पाटील युवा सेना राज्यकारणी सदस्य यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले, हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी गे साहेब, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आम्हा सर्व युवा सैनिकांचे प्रेरणेस्थान डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आज वेळात वेळ काढून आपल्या या मेळाव्याला उपस्थित झाले असे आपले जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब, ज्यांना मी लाडाने बाबा म्हणते, संजयजी पवार साहेब, आणि येणाऱ्या काळात पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये हॅट्रिक करून जे इतिहास घडवणार आहेत असे आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट किशोरप्पा पाटील साहेब, सर्वांचं नाव न घेता सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मायबाप जनता आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या, आप्पासाहेबांच्या लाडक्या बहिणी ज्या संख्येने इथे उपस्थित झाले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आप्पासाहेबांनी काय विकास केलाय याचा लेखाजोखा इथे मांडणारे माझ्यापेक्षा प्रमुख बसलेले आहेत, ते अगदी उत्तमपणे तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. पण हा सगळा प्रवास गाठताना जो संघर्ष, जो त्रास आपण मानसिक, शारीरिक, आर्थिक झाला, तो अगदी डोळ्याने जवळून बघितलेली लेक आज तुमच्याशी बोलणार आहे. राजकारणात सक्रिय होण्याआधी आप्पा पोलीस खात्यात कार्यरत होते. पोलीस खात्यात असताना अगदी एकदम साधा सरळ नोकरी, मुलं बाळ पोरं ते आपलं जसं असतं. तात्यासाहेब त्यावेळी आमदार होते. तात्यासाहेबांचा फोन आला की ही खालची सगळी फळी तुला सांभाळावी लागेल, तू राजीनामा देतो की मी देऊ. आपला बाप समान काकाचा शब्द आप्पासाहेब टाळू शकले नाही. गव्हर्नमेंट नोकरीचा त्या ठिकाणी त्या क्षणाला विलंब न करता राजीनामा दिला आणि इथे तात्यासाहेबांसाठी काम करण्यासाठी सगळं सोडून या ठिकाणी ते कार्यकर्ता म्हणून काम करायला पाचोरा भडगाव मतदारसंघात आले. हाताला भगवा दोरा घातला. ही 2000 सालची गोष्ट आहे. अगदी लहान होतो आम्ही, 3-4 वर्षाची मी आणि एखादी वर्षाचा सुमित असेल. तेव्हापासूनच घरात गर्दी, 1000-2000 कप चहा होणं, एकही माणूस बिना पाणी चहाचं घरातून न जाणं, हे अगदी लहान असल्यापासून आम्ही भावंड बघतोय. हे सगळं चालू असताना, इतकं प्रामाणिक काम करत असताना, जेव्हा इतक्या वर्षानंतर तीच वैशुताई म्हणते की खबरदार माझ्या बापाचा फोटो लावला तर, त्या काकाचा मान ठेवत आपली नोकरीचा राजीनामा देऊन इथे रक्ताचं पाणी करत काम करणारा माझा बाप, त्याला वैशुताई म्हणते खबरदार माझ्या बापाचा फोटो वापरला तर.
त्या वेळेला माझा भोळा बाप म्हणतो पत्रकार परिषद, लहान आहे ती अजून, तिला कळत नाही, तिला सांगणारे कोणी असतील, ती लहान आहे, तिला कळत नाही. पण वारंवार 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 सभेमध्ये तेच म्हणायचं, खबरदार जर माझा बापाचा फोटो वापरला तर. त्या दिवशी माझ्या बापाच्या डोळ्यात जेव्हा मी अश्रू बघितले, तो दिवस मी विसरू शकणार नाही. त्या दिवशी आप्पांनी निश्चय केला, काळजावर दगड ठेवत सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांसोबत त्या फोटोचं पूजन करत तो फोटो तात्यासाहेबांचा परत केला आणि ग्वाही दिली की यानंतर फोटो ताई वापरणार नाही. गद्दार गद्दार गद्दार, बस तेवढी एकच लाईन पाठ आहे, बाकी तर आम्ही सगळं वाचूनच बोलतो. कसली गद्दारी? महायुतीमध्ये इलेक्शन लढून काँग्रेस सोबत हात मिळवला, ती गद्दारी होती. रक्ताच्या नात्याला कलंक लावून तुम्ही विरोधात उभे राहिले, ती गद्दारी होती. आणि आपल्या सर्वांच्या फक्त आणि फक्त विकासासाठी जो निर्णय शिंदे साहेबांनी घेतला, ती निष्ठा होती. आप्पासाहेबांनी फक्त आणि फक्त तुमच्या सर्वांचा विचार करून विकास आणि विकासच व्हावा हा विचार करून घेतलेला निर्णय निष्ठा होती. आमचा परिवार म्हणून त्याग खूप मोठा आहे. आमच्या वाटेची वेळ तुम्हा सर्वांना भेटलेली आहे. खूप वाईट वाटायचं, लहान होतो तेव्हा कळायचं नाही की असं काय करत असेल आपला बाप, की आपल्याला वेळ देऊ शकत नाही, असं काय करत असेल. पण आज मला वाटतं की आम्हाला परिवार म्हणून माझ्या आईला, जिने सगळा त्याग केलाय, माझ्या भावाला, मला, आमच्या आजीला, बहुतेक आज उत्तर भेटलं असेल की हे करत होता माझा बाप, ही जनता कमवत होता माझा बाप, त्या जनतेचं प्रेम कमवत होता माझा बाप. ठिकठिकाणी आता सभा होतात, मीटिंग्स होतात, तेव्हा बऱ्याच बहिणींना मी जेव्हा बोलताना ऐकते की आप्पा, एक बहीण गेली तर काय जाय, या लाखो बहिणी तुम्हाला पाठ मागे उभ्या आहेत. ते खरंच आहे आणि ते डोळ्याला मला या ठिकाणी दिसतंय. तर आज खरंच तुम्हा माता भगिनींना इथे बघून मला फार भरून आलंय. आप्पासाहेबांमागे तुम्ही इतक्या भक्कमपणे उभ्या आहात. रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाते इतकी श्रेष्ठ असतात, हे आज तुम्ही सर्वांनी दाखवून दिलेलं आहे. तुम्हा सर्वांचे मी त्यासाठी मनापासून आभार मानते. खूप काम या मतदारसंघासाठी आप्पासाहेबांनी केलेलं आहे. आपल्याला ऐकायला आकडा फार सोपा वाटतो. 3000 कोटींचे कामं आप्पासाहेबांनी केले, सहजच आपण म्हणून जातो. पण ते 3000 कोटी आणायला काय धडपड त्या माणसाची असेल हे आपल्याला कुठेतरी कळत नाही, आपण समजून घेत नाही. मी सासरून जेव्हाही माहेरी येते, 2-4 दिवस 10 दिवस जे काही येत असेल, तेव्हा रात्री त्यांना बघून जेव्हा झोपत असतात खूप क्यू येते मला. आणि एक पण रात्र मी अशी जाऊ देत नाही की मी त्यांचे पाय दाबत नाही. पप्पा, मला आज तुम्हाला सांगायला आवडेल की आम्हाला सर्वांना तुमचा सार्थ अभिमान आहे.
मी जास्त यापुढे बोलू शकणार नाही. तुम्हाला सर्वांना शेवटी एवढंच सांगेल, एवढा धडपड करणारा नेता आपल्याला परत भेटणार नाही, तर याची फक्त आपल्याला जाणीव ठेवायची आहे. आश्वासन देणारे, तुम्हाला काहीतरी आम्ही हे करू आम्ही ते करू येणाऱ्या काळात असे सांगणारे भरपूर भेटतील, पण मी काय केलं हे तुम्हाला सर्वांना जमून या ठिकाणी लेखाजोखा देणारा आमदार या महाराष्ट्रात कुठे भेटणार नाही. तर आज तुम्हाला सर्वांना हात जोडून मी एवढीच विनंती करेल की आप्पासाहेबांनी केलेल्या कामांची 10 वर्षात या मतदारसंघाचा जो कायापालट केलाय याची आपल्याला जाणीव ठेवायची. आपल्यासाठी काय काय केलंय ते विसरायचं नाहीये, ते लक्षात ठेवून आपल्याला त्यांना आशीर्वाद रूपी येणाऱ्या काळात आपल्याला त्यांना मत द्यायचंय. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असू द्या अशी कळकळीची विनंती करते. ही माझी लेक म्हणून बापासाठीची लढाई आहे. त्याच्यामुळे एवढंच सांगेल शेवटी, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. तुम्हा सर्वांचे इथे जमले म्हणून आभार मानते, इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.